मीन राशीला असलेली 7.5 त्यांच्यासाठी काय घेऊन येणार आहे? शनीचा वास असलेली त्यांची पत्रिका काय दर्शवत आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मीन राशीसाठी हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाणार आहे. परंतु काही गोष्टी सोडल्यात तर हे वर्ष अतिशय शुभ असणार आहे. काही गोष्टींमध्ये तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे, कारण 7.5 मधील काळ हा अत्यंत कठीण मानला जाणार आहे. राहू तुमच्या राशीपासून दूर 12व्या स्थानात जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला राहूपासून मुक्तता असणार आहे. पण शनी मात्र सर्व बाजूंनी आपली चक्र फिरवत राहणार आहे. यावर्षी 14 मे पासून गुरु मीन राशीपासून 4थ्या स्थानात भ्रमण करतील, जे सामान्यतः तुमच्यासाठी शुभ असणार आहे. आणि मग त्यानंतर 18 ऑक्टोबर पासून गुरु ग्रह मीन राशीपासून 5व्या स्थानात संक्रमण करेल, जे सुद्धा मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे. मित्रांनो, हा कालावधी तुमच्यासाठी विशेष लाभदायक आहे. ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. तुमचं करिअर, तुमचं आरोग्य, तुमची आर्थिक स्थिती, तुमचं कुटुंब, तुमचं लव्ह लाईफ हे अत्यंत सुखात जाणार आहे. मित्रांनो, तुमचं जर आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर मीन राशीसाठी आर्थिक बाबतीत 2025 हे वर्ष आर्थिक बाबतीत खर्चाचे असणार आहे. तुमचा खूप जास्त खर्च होईल. यावर्षी तुम्हाला तब्येतीसोबत इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि वाहनं यासाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. म्हणून तुम्ही पैसे तर खूप कमवाल, पण खर्च खूप जास्त होऊ शकतो. कारण दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे पैशाची बचत होईल, पैसा राहील, पण खर्चही तेवढा होईल. मन शांत ठेवावं आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कमाईच्या बाबतीत हे वर्ष चांगले राहणार आहे. तुम्ही मेहनत खूप करत आहात आणि 2025 मध्येही तुम्ही खूप मेहनत करणार आहात. अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळणार आहे, परंतु खर्च वाढतील. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त खर्च होऊ शकतो. म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवावे. आणि 7.5चा काळ हा थोडाफार कठीण जायची शक्यता आहे, परंतु काही गोष्टी गुरुग्रहामुळे आणि राहूमुळे ह्या चांगल्या होतील. कारण तुमचा परिवार सुखी राहील, तुमचं करिअर चांगलं चालेल, नोकरीत असाल तर नोकरी चांगली राहील, लव्ह लाईफ असेल किंवा तुमचं नातं असेल ते सुद्धा चांगलं राहणार आहे. फक्त शनीच्या 7.5मुळे खर्च खूप जास्त होईल. पैशाची तशी चलचल तुम्हाला भासणार नाही, कारण तुम्ही पैसा कमवाल, पण तो खर्च होईल. म्हणजे सेव्हिंग करायला तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतील. आणि दुसरं आपण बघायचं झालं तर जे 2024 मध्ये गोष्टी घडल्यात त्याच्यापेक्षा तर 2025 हे वर्ष अतिशय उत्तम असणार आहे. म्हणून 2024ला तुम्ही विसरून जा. 2025 हे तुमच्या करिअर, आरोग्य आणि आर्थिक गोष्टींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. जळणारे जळतील, त्रास देणारे त्रास देतील, पण तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. फक्त शनिदेवाला प्रसन्न करा, स्वामींची सेवा करा आणि नक्कीच हे वर्ष अतिशय शुभ जाणार आहे. तर मित्रांनो, तुमची ही मीन राशी असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.